नाही तर त्या गणित सगळा बिघडतं. हा ठीक आहे, मोबाईल ठेवा उभो शाईनी. मला हेच सांगायचं आहे, मी बुवांचं भजन चालू असताना म्हणजे प्रत्यक्ष ऐकत होतो, त्यांची मजा लढवतो. ह्या माणसाची घाणेरडी सवय झाली होती, ढेंगात मोबाईल घेताना ते लहान मुलांसारखे विषय. बुवा आपला कार्यक्रम आहे, लोक बघू गेले आहेत, लक्षात घ्या. त्यामुळे ती जरा अक्कल पाळजळ स्वतःची जरा ठेव आणि दुसरं काय बोलता याच्याकडे लक्ष दे. नको लक्ष नको देऊ, कारण तुझी तेवढी ऐपत नाही, तो लक्ष देऊच नको. पण बघ तरी प्रेमाने जरा. हॅलो, हे जरा व्यवस्थित करा. काय माहिती बुवा, एक लक्षात घ्या, बुवा जेव्हा बक्षीस वाजवतं ना, बक्षीस, तेव्हा मागा तुझं काय रे तुझा तोंड असा की त्या म्हणजे त्याला काय म्हणता की त्याला पैसे जास्त मिळाले. तू का इकडे बघ, पैसा फेको आणि तमाशा देतो. ह्याचं जिवंत उदाहरण ह्या लक्षात घ्या. पण काही माणसं लाखात एक असतात, काही माणसं लाखात एक असतात, परंतु लाख असले तरी काही माणसं लाख म्हणजे माणसात नसतात. त्याच्यात हे लोक त्याला पैसे मिळाले की तो ते रस्त्यावर खेळतात, जमरे नाक काही खेळले उडी मारले, अशी परिस्थिती आहे. तो गजर करू शकत नाही, कारण त्याचे कोण फॅन्स असतील त्यांना माहिती आहे की आता याची परवानगी होईल त्याची काय, तो त्याच्यात गुंतलो. गजर तुमचा मिळू शकत नाही त्याच्याकडनं, लक्षात घ्या. मी सांगितलं की बाबा कोकिलेचा आवाज, तर त्यानं त्या ओढून घेतले अंगावर की नाही नाही म्हणत. मग त्या माता त्याने सांगल्या भसाडा म्हणला, ठीक आहे ना. माझा म्हणणं, लोकांनी माता स्वीकारलेलं, मी जसो असं आहे तसं माता लोकांनी स्वीकारलेलं, तुझ्या सर्टिफिकेटची गरज नाही. आणि कोणी सांगितलं की अनुकरण करावं, मी या मातातून आहे. स्वतःचं अस्तित्व निर्माण करणं ह्या माताचं बुवा मी असे. माता अनुकरण करून दुसऱ्याचं आवडलं नाही आणि कोणी करू नये. आणि असा जर असता तर आपल्या भारत देशाची 130 करोडपेक्षा जनता तरी पण रेशनिंगवर गेला असतं, एका जो अंक एका लागला नाही. म्हणजे परमेश्वरांचा आपल्यात वेगळेपणा निर्माण केला असेल. इथे कार्यसम्राट नगरसेवक सन्माननीय विकासजी म्हात्रे साहेब आलेले आहेत. धन्यवाद, धन्यवाद, खूप 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 धन्यवाद, खूप खूप धन्यवाद. त्याच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवते, जोरदार. या ठिकाणी माननीय कार्यसम्राट नगरसेवक प्रभाग क्रमांक 15 वैभववाडा, माननीय सभापती स्थायी समिती कल्याण मंडळ महानगरपालिका सन्माननीय श्री विकास कल्याण म्हात्रे साहेब दादा यांच्या ठिकाणी आगमन झालेलं आहे. तरी सर्व नगर विकास मंडळाच्या वतीने दादांचं हार्दिक हार्दिक स्वागत. धन्यवाद दादा, आपले आशीर्वाद असेच सदैव आमच्या पाठीशी राहून. सन्माननीय संजय करलकर आमचे मित्र आणि सुधीर कलिंगन यांचे अतिशय जवळचे मित्र इथे आलेले आहेत. माझ्या भजन मंडळाच्या वतीने स्वागत करतोय, धन्यवाद. म्हणून सांगतो, पैसा म्हणजे सर्वस्व नाही आहे, लक्षात घ्या. म्हणून बुवांसाठी एक मी तुम्हाला परत सांगतोय, बुवांना जर फरमाईशी आल्या तर बुवा भजन करायला विसरणार आहे. ते परत सांगतोय तुम्हाला, तुझ्यासाठी. काय रे म्हणजे कोणाचा कोणा बात का समजला. तुझी जीभ काळी आहे, जीभ. वासुदेवाची ऐकावाणी जगात नाही राम रे. जिवंत उदाहरण. तुझ्या तोंडात काळी आहे किती म्हटलं रे परमेश्वर, जे लिहिले वाणी ते न चुके करा. काही लक्षात घ्या, प्रत्येकाच्या जेवढा नशिबाचा ना तेवढं मिळणार, त्याला कोणच अडवू शकत नाही. म्हणून म्हणतो बघा, वासुदेवाची ऐकावाणी जगात नाही राम रे. दाम करी दाम वेड्या, दाम करी दाम, दाम करी दाम वेड्या, दाम करी दाम, दाम करी दाम वेड्या, दाम करी दाम. वासुदेवाची दाम करी
सांगतोय. म्हणूनच तर बुवा ऐक, म्हणूनच तर कांदो आणि लसूण ज्यावेळेस आपण देवाधिकाने नैवेद्य दाखवतो ना त्याच्यातून वर्ज्य केला जातो आणि त्या कांदा आणि लसणीचं सेवन तू जास्त करतोस म्हणून तू रागीत झालास. खरा ना? कांदो लय खातोस तू आणि का त्याचं कारणच माहिती आहे ना. अनुकरण करायला गेले कोण? राक्षस. ज्यावेळेस समुद्र मंथन झालं त्याच्यातून अमृत निघालं. देव आणि दानवांमध्ये भांडणं झाली की अमृत कुणाच्या वाट्याला? दानव भांडले त्याचा उपयोग झाला नाही. शेवटी अमृत देवादिकांच्या वाट्याला आलं आणि साक्षात विष्णूने मोहिनी रूप घेऊन ते अमृत प्रत्येक देवादिकांच्या वाटायला सुरुवात केली. तेवढ्यात ह्याच्यासारखे 2 राक्षस होते. ते मायावी होते. त्यांनी काय केले नाही, देवांचा रूप घेतले नाही आणि लाईनीत रवले. विष्णुदेव ज्यावेळेस मोहिनी रूप घेऊन अमृत द्यायला गेले त्यावेळेस अमृत त्यांनी दिलं. त्या राक्षसाने फक्त ग्रहण केलं आणि विष्णुदेवच तो त्याच्या लक्षात आलं की हे देवांचा रूप घेऊन दिले. क्षणार्धात सुदर्शन चक्राने त्यांची दोघांची मान उडून टाकली. तोंडातल्या तोंडात काय राहिला? अमृत राहिला आणि मान उडवल्यामुळे गंभीर पडला. त्याच्यासून कांदो आणि लसूण निर्माण झाली. म्हणून देवा वर्ज्य. आता माझा सांगायचा विषय काय फक्त, पण दुसऱ्या बाजूला जर कांदा आणि लसूण घेतली तर अनेक आपल्या घरगुती उपयोगामध्ये त्याचा वापर केला जातो. पण देवात त्याचा नैवेद्य दाखवत नाही ते वापरलेल्या गोष्टीचा. माका उद्देश सांगतो की अनुकरण कोणाचं करू नये आणि करायची मला काही गरज वाटत नाही. तू का करू का? तू करू शकतोस. ओके. आता मी जरा बक्षीस वाचतो. मला सुद्धा आली बक्षीस. माझ्यावर पण प्रेम आहे लोकांचं. सोडा बक्षिसाच्या रूपात तो का विषयच नाही की प्रेम एवढी नाही तर जनता जनावर जमलेच नसते. काही लोक म्हणते अरे काय कमेंट्स येतात ना युट्यूबच्या मध्ये, काय नाही गुंड लोक कालचात. अरे कालचात जरी असला असता तर आज एवढे लोक लाईव्ह बघायला आले नसते ना. कालचाच असतात म्हणजे आमच्याकडे देण्यासारखं काहीतरी आहे बुवा आणि म्हणून तुमच्याशी आम्ही नेहमी तुमच्या चरणाशी नतमस्तक लक्षात घ्या. कमेंट्स वाचा. देवा शपथ ना आमच्या आयुष्यबाबत तिकडून जागे होतात. जे गेलेत ना स्वर्गात ते जागे होते. थोडे वाईट वाईट कमेंट्स येतात पण आम्ही लक्ष ठेवत नाही. मी तर लक्षच देत नाही. मुळे माका त्याचा काही एक नाही. एक लक्षात घ्या. आता इथे कायदा आहे, नगरसेवक साहेब आहेत, त्यांनी जे निर्माण केलेलं आहे ते तुम्हाला या गर्दीच्या माध्यमातून दिसतंय. लक्षात घ्या. ते ह्या गर्दीच्या माध्यमातून त्यांचं मंडळ बघा. इथून नजर अशी टाकली ना, मागच्या वेळेस आम्हाला दिवस एक पिवळ्या कलरचे होते, यावेळेस मस्तच कलर तुम्ही दिलाय. म्हणजे किती तुमचे कार्यकर्ते तुमच्यावरती प्रेम करतायत. काही लोकांना ज्यावेळेस इलेक्शनला उभे राहतात पैसे खर्च करावे लागतात. तुम्ही पैसेही कसे खर्च करायची गरज नाही. कारण जेव्हा आम्ही येतो तिथून इथपर्यंत त्यावेळेस तुम्ही जो तुमच्या नावात विकास आहे तो तुम्ही विकास केलेला इथे दिसतोय म्हणून तुम्ही वारंवार येत आहे. लक्षात घ्या. आणि हा परमेश्वराचा वरद असतो तुम्हाला कुठेतरी लाभलेला आहे. मग तुम्ही ज्यावेळेस समाजात काम करताना विरोधक असतात ना, तुम्ही समाजात चांगले काम करा. विरोधकांची फळी तुमच्या मागे निर्माण झालेली असते. पण तुम्हाला सांगतोय मी जो काही टेंडन्सी वापरतो ती मी पण एक शब्द म्हणून माझ्याकडनं घ्या. म्हणून एक गाणं म्हणतो ते तुम्हाला बरोबर योग्य वाटेल बघा. जळणारे जळणार, पळणारे पळणार, अजून जळवायचो. तुमचा विकास बघून जळत असतील ना लोक तुमच्या व्यवसाय. खरं आहे ना? जळणार तुम्हाला मराठी खूप छान समजतं ना. ऑफकोर्स. हे डू यू नो ऑफकोर्स? व्हॉट डू यू मीन बाय ऑफकोर्स? मला काही बोलायचंच नाही का तुमच्या समोर उघडं पाडत नाही का मला काय का बोलायचं नाही. पैशाचं तो गर्व झाला. पैशाचं गर्व. मी आज 16 मात्रावर जाणार. अरे मी 8 मात्रावर गेल्यामुळे तू 16 मात्रावर गेलो. ह्यो तुका गर्व झालो ना बुवा तुझ्या अवकलेचो. मग तू तुझी हिंमत आहे तर तू 12 आणि 14 घेऊन जातो. ह्यो तुझं गर्वच झालं ना बुवा. गर्व झालेले टिकले. काय परिस्थिती झाली. रावणाकडे काय कमी होता. गेलो ना. अरे ह्या परमेश्वराने ज्या मातीतून निर्माण केलेत ना तेवढे मातीत गाडले तुझ्यासारखे. खूप लक्षात ठेव.
जाणार जाणार पाळणार पाळणार अजून जळवायचं माग भुकणाऱ्या कुत्र्याला बिस्किट टाकून पुढे पुढे चालायचं जरा काय मंडळी नवीन आहे मी की आम्ही किती जणीला माहिती आहे 3 जण मी माझं पकवाज वाजत आणि एक धडकरी आम्ही आणि तुम्हीच विचारा मंडळी कमी आहे ते काय विचारा गावसून किती जणीला असते ते काय विचारा गावसून किती जणीला असते अरे बुवा काय कर तू का सांगा म्हाळा तुझीच शिष्य मंडळी बाबत कोणती असते ना बो कशा दिसून लागते खूप छान गात आहेत ना तू ना मनात इन्फिरियरिटी कॉम्प्लेक्स माहिती तुला म्हणजे स्वतःवर तुझा विश्वास नाही आपलं स्वतःवर विश्वास आहे वास्तवात जगात शिक भविष्यातल्या उद्याचा उद्याची गॅरंटी नाही सत्य त्रेता द्वापार कलियुग चालू आहे ही 4 युग आणि कलियुगाचं 7वं फेरो चालू आहे म्हणजे 7 + 28 युग पांडुरंग विठेवरती उभा आहे कोणाची वाट बघतोय 4 युग आपल्या प्रिय भक्ताची भक्त पुंडलिकाची वाट बघतोय पुंडलिक अजून येऊ नाही ज्या दिवशी पुंडलिक येईल पांडुरंगाला भेटायला त्या दिवशी पांडुरंग विठेवरती तुमका दिसणार नाही लक्षात घ्या अजून वाट बघतोय याचाच अर्थ असा आहे आपण ज्यांच्या पोटी जन्म घेतलाय त्या आई वडिलांची सेवा आणि ज्या परमेश्वराला आपण मानतो ज्याच्याशी नतमस्तक होतो त्या परमेश्वराला आणि आपल्या आई वडिलांची सेवा मरेपर्यंत करा तुमच्या आयुष्यात तुम्हाला काही कधी कमी पडणार नाही लक्षात घ्या आणि ही खरी गरज आहे धन्यवाद सन्माननीय गुरुदास सावंत यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक विराज बावकर यांच्यासाठी आलेल्या मंडळाच्या वतीने स्वागत करतोय सुप्रसिद्ध गायिका भजनकार सौभाग्यवती सुजाता पाटणकर आई एकविरा महिला भजन मंडळ क्या बात आहे बघा आम्ही अपेक्षा म्हणजे मी तर अपेक्षाही केली नव्हती अतिशय उत्कृष्ट गायन त्यांचं आम्ही डबल बारीच्या माध्यमातून ऐकलं म्हणजे भारतीताई मडवी असतील किंवा सुजाताताई असतील यांच्याकडून एका कलाकाराने एका कलाकाराची केलेली ही कदर आहे लक्षात घ्या आणि हेच आम्ही मिळवलं आज आमचे आई वडील खूप खुश होतील वर्ण त्यांच्याकडून हे माझ्यासाठी 200 रुपयाचं पारितोषिक आलेल्या मंडळाच्या वतीने स्वागत करतोय सरोवर नगर विकास मंडळ आता जे गाणं घेतलं त्या गाण्यासाठी सन्माननीय या मंडळाचे अध्यक्ष मोरे साहेब यांच्याकडून हे माझ्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं मंडळाच्या वतीने स्वागत करतो धन्यवाद श्री स्वामी समर्थ डिस्ट्रीब्युटर रुपेश कोलते डोंबिवली राजापूर मुरगाव हे लोकेभवनचं पारितोषिक आहे लोकेभवनसाठी हे पैसे मारू शकला असतं ना मी पण पैसे नाही सर्वस्व हे घ्या कोणावर तो हात काढ गुंडू सावंत पखवाज वादक यांच्या विराजसाठी प्रशांत पवार गोरेगाव यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे चंद्रकांत रासम यांच्याकडून माझ्यासाठी 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे स्वीकार करतोय त्याचप्रमाणे तांबे कैलासवासी चेतन तांबे वेताळ बांबाडे तालुका कुंभारखानपाडा डोंबिवली यांच्याकडून माझ्यासाठी बंद पाकिट आलेले आहे मंडळाच्या वतीने स्वागत करतोय शांताराम कदम यांच्या स्मरणार्थ संजय कदम यांच्याकडून 100 रुपये पारितोषिक आलेले आहे त्याचप्रमाणे भाजपा गुजराती सेल जिल्हा लेवल जुगल उपाध्याय आणि तेजस सुक्कल यांच्याकडून 251 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे भारतीय पश्चिम मंडळ यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे त्याचप्रमाणे सन्माननीय विघ्नेश चोरगे एकच राजा
शिवनेरी किल्ल्यावर हे गाणं घ्या म्हणून हे 50 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. सन्माननीय प्रकाश लब्धे त्या बाबतीत श्रीदेवी भगवती दशावतार नाट्य मंडळ मुनगे यांकडून सुधीर कलिंगण यांच्या स्मरणार्थ हे 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. प्रकाश लब्धे म्हणजे त्यांचा मुलगा तो छोटा काम करतो तेच ना, हा ते वेगळे ते घाटकर या मंडळ सुधीर प्रकाश लब्धे यांच्याकडून सुधीर कलिंगण यांच्यावरती यांच्या स्मरणार्थ माझ्यासाठी 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. मंडळाच्या वतीने स्वागत करतो. धन्यवाद. एखादं नाव जर चुकून राहिलं तर आठवण करा, गडबडीत असं होऊ शकतं. वेळेचं भान राखून आम्ही दोन्ही बुवा बाऱ्या करणार आहोत, त्यामुळे 100% ह्या वेळेचं महत्त्व समजून त्या पद्धतीत जाणार आहोत. कारण काहीतरी आपण देणं लागतो समाजाला, लक्षात घ्या. ते काम आम्ही करणार आहोत. एक वेळ घ्यायची ना, तर गजर आटपाचं नाही. आपण गजर सादर करतो, आपण ऑर्केस्ट्रा लावतो ना, लक्षात ठेवा. आपल्याला गजराच्या माध्यमातून गजर हा डबल बारीचा गाभा आहे आणि त्याच्यातून समाज प्रबोधन करायचं आहे, समाज प्रबोधन करायचं आहे. त्यामुळे गजर आपण ऑर्केस्ट्रा करायचा नाही आहे. आपल्यावर जर लेवल लागलं असेल ना ऑर्केस्ट्राचं, तर ते कुठेतरी हटवायचं आहे आणि मायबाप प्रेक्षकांना दाखवून द्यायचं आहे. श्रीदेवी भगवती दशावतार नाट्य मंडळ डोंबिवली दशावतारी कलाकार सन्माननीय गुरुनाथ धुरी यांच्याकडून माझ्यासाठी हे बहुमोल 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. स्वागत करतोय. एकच राजा एकच राजा. अरे बाप. सन्माननीय नगरसेवक विकासभाई म्हात्रे साहेब यांच्याकडून हे माझ्यासाठी वन्नुरा, याडनुरा, मन्नुरा, नाकनुरा, ऐदनूर म्हणजे 5000 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. मंडळाच्या वतीने स्वागत करतोय आणि त्यांच्या पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देतोय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. एकच राजा एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. माझ्या राजात आवाज असो ना, भिडा भिडा बोमटायचा ना. माझ्या राजात 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 धन्यवाद. रुपवळ घेतोय. समोरच्या माणसाच्या काय आहे लक्षात घ्या. माणसं जशी आपण चेहरा बघितला तर त्याच्या मनामध्ये काय घडतंय हे त्याच्या चेहऱ्यावरनं दिसतंय. खूप दूर यायच्या अगोदर रुपवळीला सुरुवात करतोय. काय काय बोलले मी वाईट तुला बोलणार नाही, कारण माझा अधिकार नाही तुला वाईट बोलतो. पण तू हे असे विषय बोललास ना की हे पैसे तुझा चेहरा असो का, तर मला वाईट वाटतं का. कारण सांगते तू बाबा, जिंदगी एक किराए का घर है, एक न एक दिन बदलना पडेगा. कोणाची गॅरंटी नाही हो. परवा तुमच्या माहितीसाठी सांगतो, आम्ही नाव घ्यायला विसरलो. भांडूपचे भजन सम्राट मंगेश आंबेडकर इथून मुंबईवरून गावी जाताना ट्रेनमध्ये बिचाऱ्याने हार्ट अटॅक आला आणि जागच्या जागी गेले. काय सांगणार, त्यांच्या कुटुंबावर काय कोसळलं असेल संकट, त्याचा विचार करा. तरुण
आमच्यापेक्षाही वयाने त्या वयाचे असतील मंगेश आंबेडकर, काशीराम परब बुवांचे शिष्य होते ते. ट्रेनमध्ये गावाला जाताना त्यांना तिथे उतरलं पण ॲम्ब्युलन्स वेळेवर आली नाही, त्यामुळे त्यांच्यावर उपचार होऊ शकले नाहीत. त्यामुळे ना हे क्षणिक आहे आपलं जीवन. जेवढे दिवस परमेश्वराने दिले ना तेवढं प्रेमाने वागा, तुमचं आयुष्य वाढेल, लक्षात घ्या. कारण सांगते बघा, जिंदगी एक किराए का घर है, एक न एक दिन बदलना पड़ेगा. जिंदगी एक किराए का घर है, एक न एक दिन मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. जिंदगी के किराए का घर है, एक न एक दिन बदलना पड़ेगा. क्या बात है. जिंदगी के किराए का घर है, एक न एक दिन बदलना पड़ेगा. श्री सिद्धेश्वर प्रसाद भजन मंडळ कैलासवासी मधुसूदन परब, मधुसूदन परब यांच्या स्मरणार्थ नातू शुभम गावडे यांच्याकडून हे माझ्यासाठी 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. स्वागत करतोय. ओके ओके ओके. खरं आहे, प्रत्येकाच्या नावाच्या मागे आम्हाला माहिती नसतं. म्हणजे मला माहीत नव्हतं की विकास भाई म्हणतात की विकास दादा. तसे आमचे नारायणराव राणे साहेब म्हटल्यानंतर दादा सेम माहिती आणि विकास दादा नक्की. प्रीत किलत मोहे ऐसी लागी, हो गई मैं मतवारी, बल बल जाऊं अपने पिया को कि मैं जाऊं वारी वारी. मोहे सुध बुध ना रहे तन मन की, ये तो जाने दुनिया सारी. बेबस और लाचार फिरूं मैं, हारी मैं दिलहारी, हारी मैं दिलहारी. तेरे नाम से जी लूं, तेरे नाम से मर जाऊं, तेरे नाम से जी लूं, तेरे नाम से मर जाऊं. तेरी जान के सदके में कुछ ऐसा कर डालूं, तूने क्या कर डाला. मर गई मैं, मिट गई मैं, ओहो जी आहा जी, हो गई मैं तेरी दीवानी. सुंदर ते ध्यान, सुंदर ते ध्यान, सुंदर ते ध्यान. करता
कंठी कौतुभ भवानी विराजित कंठी कौतुभ भवानी विराजित कंठी कौतुभ कंठी कौतुभ कंठी कौतुभ कंठी कौतुभ भवानी विराजित एक राधा एक मीरा दोनों ने श्याम को चाहा अंतर क्या दोनों की चाह में बोलो अंतर क्या दोनों की चाह में बोलो एक प्रेम दीवानी एक रस दीवानी एक प्रेम दीवानी एक रस दीवानी एक प्रेम दीवानी मीरा के प्रभु गिरिधर नागर मीरा के प्रभु